श्री स्वामी समर्थ. आम्ही येताना रस्त्यावरती मंदिर दिसल्यावरती शूट केलं. शूट केल्यानंतर दगडूशेठ यांचं व्हिडिओ सगळा घेतला. रस्त्याने येता येता रात्रीचे 11 वाजले होते आम्ही येताना. तर मंदिर एवढं छान दिसत होतं संध्याकाळी आणि तिथंही गर्दी होती, खूप गर्दी होती पूर्ण शूट घेऊन. कारण की लोक सगळी गाड्या थांबवून पाया पडून पुढं जायची. मग आम्ही पण थांबलो नाही, साईडने गाडी घेतली आणि फास्ट गाडी घेतली. पुढं आलो तर दत्ताचं मंदिर दिसलं होतं तिथं. आज गुरुवार आहे, बघ ना दत्ताला किती गर्दी आहे. गुरुवार तिथून पुढं आलो तर दत्तांच्या तिथं फार गर्दी होती, आरती चालू होती गुरुवार असल्यामुळे. मग आम्ही पुढे आलो. आल्यानंतर छान रात्रीचे कसं व्हिडिओ दिसतात, कसं काय होतं शूट, ते आम्ही रात्रीचं शूट घेतलेलं सर्व मंदिरांचं. येताना परत मग पुढे आलो. पुढे मग स्वारगेट पण होतं जवळ. मग स्वारगेटचाही मला छान लोकेशन आवडलं, तर स्वारगेटचं पण मी शूट घेतलं होतं. आता पुढे गेल्यानंतर स्वारगेट येईल, तर त्याच्यामध्येच आम्ही होतो दोघी. तर तिथून आम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती. तर आम्हाला छान लोकेशन वाटलं रात्रीचं. आता स्वारगेट आलं. स्वारगेटचं एवढं छान वाटत होतं, लाईट वगैरे. मग आम्ही स्वारगेटच्या बदले ब्रिजचं व्हिडिओ घेतला होता. मग रात्री 11 वाजता पण किती गर्दी असते रस्त्यावरती, फार गर्दी होती रात्री 11 वाजता पण. ट्रॅफिक ही पुण्यामध्ये राहताच कंटिन्यू. पुण्याच्या तिथे ट्रॅफिक नसेल असं होईल का कधी. मग आम्ही आलो पुढे मस्त. रस्त्याने येताना मला छान वाटलं म्हणून मी व्हिडिओ घेत होते येताना पण. आणि आमची फ्रेंड गाडी चालवायला होती, म्हणजे मीच चालवत होते. मग दगडूशेठचं मंदिर येत होतं म्हणून मी तिला म्हटलं तू घे, आता मला व्हिडिओ घ्यायचा आहे दगडूशेठ मंदिरांचा. संध्याकाळी कसं वाटतंय ते. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.